तर हॅलो गाईज, आज आहे धुलिवंदनाचा दिवस म्हणजे होळी। तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होली। तर आज आमच्या इकडच्या सगळ्या बचत गटाच्या महिलांनी ठरवलं होतं की आपण आज होळी खेळू। म्हणून होळी खेळायच्या आधी खूप प्रेमाने एकमेकींना फोटो काढायसाठी फक्त कलर खूप प्रेमाने आणि हळूहळू कलर लावणं चालू होतं। सगळ्यांना वाटलं की मी त्यांचे फोटो काढत आहे, पण मी फोटो तर नाही, पण व्हिडिओ काढत होती। त्या कारणाने मस्त सगळ्यांनी एकमेकींना कलर लावणं चालू केलं। त्या ज्या एकमेकींना कलर लावत होत्या त्या तर फक्त होळी खेळायच्या आधीचं होतं, फक्त दाखवण्यासाठी आणि फक्त फोटोमध्ये चांगलं दिसण्यासाठी। नंतरचं जेव्हा होळी खेळणं सुरू झालं मग तर तुम्ही काही विचारूच नका, मग काही कोणी कोणाला ऐकत नाही। तर असो म्हणा, आम्ही आधी सगळ्यांनी खूप प्रेमाने एकमेकींना मस्त कलर लावून घेतला आणि मग काय, मग जे एकदा का गाणे चालू झाले आणि मग आमचं झालं होळी खेळणं सुरू। पण काकू राहिल्या होत्या, काकू म्हणाल्या की मला तुला कलर लावायचा आहे, आणि काकूनी काय माझी सिंदूरनं डायरेक्ट मागच भरून दिली। काय गाई, जसे गाणे लागले आम्ही लागलो डान्स करायला, कलर खेळायला। कोणी पाणी उडत होतो, कोणी एकमेकींना कलर लावत होतं, कोणी नाचणं काय, असा करून आम्ही खूप होळी मस्त खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली। राग रुसवा, भांडणे तंडणे हे तर नेहमी आयुष्यभरासाठी लागलेलंच आहे, पण आपल्या शेजाऱ्यांसोबत इतक्या आनंदाने होळी खेळणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि आयुष्यात थोडा एन्जॉय तर पाहिजेच। काम पैसा कमवणं हे तर सगळ्यांना लागलेलंच आहे, पण मैत्रिणीसोबत एन्जॉय करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे। तर आम्ही होळी खेळता आधी तो लुक सोडून आम्ही पोचलो आमच्या फायनल लुकमध्ये, जे आम्ही डायरेक्ट आधीचा अवतार सोडून डायरेक्ट आम्ही जयपुरी कलरवरच आलो। आणि गुलाल खेळा आम्ही आधी ठरवलं होतं की आपण फक्त गुलाल खेळायचा, पण गुलाल खेळल्यानंतर कधी आम्ही जयपूरवाला कलरवर पोचलो काही समजलंच नाही। म्हणून आमचं होळीच्या सुरुवातीपासूनचं लुक डायरेक्ट फायनल लुक, तर हे होतं आमचं एंडिंगचं लुक। चला तर आम्ही होळी सेलिब्रेट करत आहे, तुम्ही पण केली असेल। चला मग व्हिडिओ एन्जॉय करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।